आज आमच्या पत्नी जाम तापल्या होत्या त्या का तर ते बघाच पुढे ब्लॉग मध्ये तर झालं असं की आम्ही गेलो होतो कोल्हापूरला फिरायला आणि येताना आणला भला मोठा कापा जातीचा फणस. मग काय रात्रीचं जेवण झालं आणि देवाचं नाव घेऊन कवितांनी फणस कापायला घातला. आमच्या घरात कोणाला फणस कापायला जमत नाही म्हणून आमच्या कोल्हापुरी पत्नीनेच ही जबाबदारी घेतली. आता तो फणस कापा निघतो की गरपा याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. दोन्हीकडून कापून झाल्यावर बघतोय तर तो नेमका निघाला गरपा. त्यांनी गरपा दिलाय फणस. हे काय मी त्या माणसाला तिथं जाऊन मी त्याला बोलणार आणि आमच्या पत्नीची तळपायाची आग गेली मस्तका. फणस घेताना दुकानदार तर बोलला होता फणस कापाय म्हणून. मग काय झाली सुरुवात दुकानदाराच्या नावाने खडं फोडत फणसातली घरं काढायला. इकडे आमच्या मातोश्री बसून मजा घेत होत्या. फणस तसा ताजा आणि नुकताच पिकलेला होता म्हणून कापायला सोपा गेला. अर्ध्या फणसाच्या घरांनी जवळजवळ आमचं निम्म्याच्या वर भांड भरायला लागलं. थोड्या वेळाने भांड पूर्ण भरलं आणि फणसातली घरं पण संपली. मग छोट्याशा प्लेटमध्ये प्रसाद काढून तो आधी आमच्या मातोश्रींनी स्वामींसमोर ठेवला आणि स्वामी समर्थ म्हणत आम्ही खायला सुरुवात केली. आमचा मेवना पण फणस खायला हजर झाला होता. ताजा ताजा आणि चविष्ट फणस खाऊन आमचं खऱ्या पद्धतीने पोट भरलं. आता आम्ही खातो फणस आणि तुम्ही करा लाईक आणि सबस्क्राईब.